हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी टाइम कॉर्नर. आज आपण पाहणार आहोत महत्त्वाचे वन वर्ड सबस्टिट्यूशन. चला तर मग सुरुवात करूया. अ सोल्युशन फॉर ऑल डिफिकल्टीज ऑर डिसीजेस याला म्हणतात पॅनेसिया म्हणजेच रामबाण औषध. वन हू इज इझिली डिसिव्ड याला म्हणतात गलिबल म्हणजे ज्याचा दुसरा अर्थ होतो क्रेडुलस, चटकन फसणारा. अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट याला म्हणतात एव्हियरी, पक्षी ठेवण्यासाठी केलेला पिंजरा. पार्शल ऑर टोटल लॉस ऑफ मेमरी याला म्हणतात ॲम्नेशिया, स्मृतिभ्रंश. द स्टडी ऑफ द नेचर ऑफ ब्युटी याला म्हणतात एस्थेटिक्स, सौंदर्यशास्त्र. प्लेस वेअर ॲनिमल्स आर किल्ड फॉर फूड म्हणजेच ॲबेटवार, कत्तलखाना. समवन हू गोज अवे फ्रॉम अ प्लेस याला म्हणतात अब्स्कॉन्डर, फरार. अ बुक ऑर वर्क ऑफ आर्ट हुज ऑथर इज नॉट नोन याला म्हणतात अनॉनिमस, माहित नसलेले. स्किल क्लेव्हरनेस याचा अर्थ होतो ॲडर्टनेस म्हणजे कुशलता. अ पर्सन हू इट्स ह्युमन फ्लेश याला म्हणतात नरभक्षक, कॅनिबल. बिलॉंगिंग टू एन्शियंट टाइम्स याला म्हणतात अँटिक, पुरातन वस्तू. समथिंग दॅट कॅनॉट बी अवॉइडेड याचा अर्थ होतो इनव्हिटेबल, अपरिहार्य. वन हू कॅनॉट मेक मिस्टेक याला म्हणतात इनफॅलिएबल, जो चूक करू शकत नाही, जो की अचूक आहे. अ पर्सन हू ड्रॉज और मेक्स मॅप्स याचा अर्थ होतो कार्टोग्राफर, नकाशे बनवणारी व्यक्ती. अ ग्रुप ऑफ स्टार्स दॅट फॉर्म्स अ शेप इन द स्काय अँड हॅज अ नेम. तर याचे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे कॉन्स्टेलेशन, नक्षत्र, ताऱ्यांचा समूह. वन हू ब्रेक्स आउट इंटू अ हाऊस टू स्टील असा एखादा व्यक्ती जी की घरात काहीतरी चोरी करण्यासाठी शिरते त्याला म्हणतात बर्गलर, चोर. वन हू इज ग्रेडी, अव्हेरेशियस म्हणजे खूपच लोभी. मेंबर ऑफ ए बँड ऑफ रॉबर्स, दरोडेखोरांच्या टोळीचा सदस्य. याचे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ब्रिगेंड. अन एक्स्ट्रीम फिअर ऑफ बीइंग इन अ स्मॉल कन्फाइन्ड प्लेस, छोट्याशा बंदिस्त ठिकाणी असण्याची अत्यंत भीती. त्याचा अर्थ होतो क्लॅस्ट्रोफोबिया. अ पर्सन विथ अ स्ट्रॉंग डिझायर टू स्टील, चोरी करण्याची तीव्र इच्छा असलेली व्यक्ती. तिचं नाव आहे क्लॅप्टोमनिया, वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणून. अ पर्सन हू डिसलाइक वुमन त्याला म्हणतात मिसोगॅनिस्ट, स्त्रियांना नापसंत करणारी व्यक्ती. अ पर्सन हू नेव्हर टेक्स अल्कोहोलिक ड्रिंक्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे टिटो टॉलर, एक व्यक्ती जी कधीही मद्यपेय घेत नाही. ॲनिमल आणि प्लांट्स ग्रोविंग ऑर लिव्हिंग इन ऑर नियर वॉटर, तर त्याला म्हणतात ॲक्वेटिक, जलचर. वन हू इज ग्रेट लव्हर ऑफ बुक्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे बिब्लिओफाइल, पुस्तकांचा प्रचंड प्रेमी. अ मॅन हू नोज अ लॉट अबाउट थिंग्स लाईक फूड, म्युझिक आणि आर्ट. कनॉयसर, पारखी म्हणजे ज्याला खूप माहिती आहे, जसं की फूड, म्युझिक आणि आर्टबद्दल. अ लार्ज बॉडी ऑफ वॉटर विथ मेनी आयलँड त्याला म्हणतात आर्किपेलॉगी. अन एक्स्ट्रीम यंग मॅन, अत्यंत तरुण माणूस, त्याला म्हणतात ॲडोनिस. अ स्ट्रॉंग डिसलाइक
ॲनिमोसिटी तीव्र नापसंती, फिअर ऑफ फायर, आर्सोनोफोबिया आगीची भीती असलेला. पोयम इन शॉर्ट स्टांझाज नरेटिंग अ पॉप्युलर स्टोरी, लोकप्रिय कथा एक्सप्लेन करेन त्याला म्हणतात बॅलड. अ पर्सन हू नोज अँड इज एबल टू यूज सेव्हरल लँग्वेजेस, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेली व्यक्ती त्याला म्हणतात पॉलिग्लॉट. गव्हर्नमेंट नॉट कनेक्टेड विथ रिलिजियस ऑर स्पिरिच्युअल मॅटर्स त्याला म्हणतात सेक्युलर, धर्मनिरपेक्ष. कन्सर्न विथ ब्युटी ऑर द ॲप्रिसिएशन ऑफ ब्युटी, एस्थेटिक, सौंदर्याशी संबंधित. वन हू डज नॉट फॉलो द रूल ऑफ सोसायटी त्याला म्हणतात बोहेमियन, जो समाजाचे नियम पाळत नाही. अ फॅमिली ऑफ यंग बर्ड्स तर त्याला म्हणतात ब्रूड, तरुण पक्ष्यांची एक फॅमिली. अंडरग्राउंड प्लेस फॉर स्टोरिंग वाईन त्याला म्हणतात सेलर, दारू ठेवण्यासाठी भूमिगत जागा, दारू साठवण्यासाठीची भूमिगत जागा. अ शेडी प्लेस अंडर ट्रीज त्याला म्हणतात बोवर, झाडाखालील सावली. अ पर्सन हू विथड्रॉज फ्रॉम द वर्ल्ड A person who withdraws from the world to live in seclusion and often in solitude त्याला म्हणतात रेक्ल्यूज. एकांतात राहणाऱ्या व्यक्तीला रेक्ल्यूज म्हणतात. वन हू डिस्ट्रॉयज इमेजेस और अटॅक्स पॉप्युलर बिलीफ्स त्याला म्हणतात आयकोनोक्लास्ट, जो की मूर्तिभंजक आहे. माउंटिंग क्लाइम्बिंग त्याला म्हणतात अल्पिनिझम म्हणजेच पर्वत चढणारा गिर्यारोहक. लिव्हिंग टुगेदर ऑफ ए मॅन अँड वुमेन विदाउट बीइंग मॅरिड टू इच अदर याला म्हणतात कनक्युबिनेज. लग्न न करता एकत्र राहणारे म्हणजेच लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणारे. क्रिटिसाइज अनफेअरली अन्यायकारक टीका करणे म्हणजेच डेनिग्रेट. अ मेडिसिन टू नलिफाय द इफेक्ट ऑफ पॉइझन रोगावर किंवा विषावरील औषध त्याला आपण अँटिडोट म्हणतो. अँटिडोट. अ पर्सन हू कलेक्ट्स ऑर स्टडीज स्टॅम्प्स त्याला म्हणतात फिलेटेलिस्ट, टपाल तिकिटांचा संग्रह करणारा. अ फॅक्टरी वेअर बिअर इज मेड त्याला म्हणतात ब्रेवरी, दारू भट्टी. थँक यू. प्लीज सबस्क्राईब दी चॅनल.